अ, आज आज आहे सॅटर्डे. बघू शकता. सॅटर्डे आज 7 तारीख. आता वाजले 11:30. तर आजचा काय डे मी तुम्हाला सांगतोय आता सकाळपासून तर मी नाही का एक एक्सेल शीट तयार करत होतो. तुम्हाला दाखवतो मी एक्सेल शीट तयार केलेली. हे बघा 2025 टोटल पी एन एल एकदम. तर पी एन एल कसा दिसतोय तुम्हाला सांगतो. हे तयार करायला जवळ तासभर गेला. जाऊ दे. हे बघू शकता मेचं काय होतं, मेचे किती दिवस ट्रेडिंग, किती दिवस प्रॉफिटमध्ये राहिलो, किती दिवस आता जूनचं चालू आहे, तर जून ते किती दिवस प्रॉफिटेबल आहे. पूर्ण बनवलं इथून पुढं डिसेंबरपर्यंत. आणि इथून स्टार्ट केलं म्हणलं ना, म्हणून मेपासूनच लिहिलं आहे. ठीक आहे. हे तर झालं याचं. आणि हे बनवत होतो आधी. आणि दुसरी गोष्ट ट्रेड सांगतो तुम्हाला आता. ट्रेडचं काय, हां, इथं बघू शकता ट्रेड एक प्लेस झालेलं आहे डाऊन साईडला बी टी सीमध्ये. त्याचे रिझन सांगतो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा. सगळ्यात पहिल्यांदा तर ही जी निळी लाईन दिसते ना, ही इथून आपलं सेशन सुरू झालं आहे बी टी सीचं. आणि मागच्या सेशनच्या हायलोनुसार जी रेंज येते ना, ती रेंज बघू शकता. हे ओपनिंग लेवलपासून इथंपर्यंत आलेली आहे. हा जो बॉक्स दिसतोय ना इथंपर्यंत. मी आता ह्याला, हां, किती आहे, 687 पॉईंट येते. ते 686 झाले. थोडंफार 1 पॉईंट प्लस मायनस आहे. तर इथंपर्यंत यायला पाहिजे मार्केट ओपनिंग झालं. मार्केट इथंपर्यंत आलेलं आहे. आणि इथून आपल्याला रिव्हर्सल पॉईंट बघायला भेटलेला आहे विथ ह्याचा मागचं आपण कॅन्डल फॉर्मेशन बघितलं आपण रेंज कॅल्क्युलेशननुसार. तर बघू शकता ते पण डाऊन साईडलाच पेंडिंग सांगत आहे. मार्केट डाऊन येऊन परत येतो वर आलं आहे. तर इथं आपली एंट्री बसलेली आहे. तर इथं मी आखतो पण असं, म्हणजे हे पण लावतो जेणेकरून समजेल आपल्याला. याचं एस एल टी पी पण दाखवतो तुम्हाला. रिझन तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलंच. एक मिनिट. याचा एस एल बघू शकता. 1.79 एस एल आहे. जवळजवळ 1.80चा. आणि टी पी जो आहे तर बघू शकता एक $12 टी पी, $12 टी पी भेटतो आहे. बघूया आता, वेट करूया नेमकं काय होतं आहे ते. बघू शकता एंट्री तर शार्प भेटलेली आहे. एंट्री तर मी अशी डाय घेतली नाही, पेंडिंगला एंट्री लावली होती जेव्हा इथं मार्केट सुरू होतं तेव्हा. इथे पेंडिंगला एंट्री लावली, एंट्री बसलेली आहे. बघू आता जो रिझल्ट राहील तो तुम्हाला सांगेलच मी. चला आता भेटू डायरेक्ट टी पी कंप्लीट झाल्यानंतर.